अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे। गर्भगृहामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। ही प्राणप्रतिष्ठापना कशी होणार या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात। ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। अयोध्येत सर्वत्र रामनामाचा जप सुरू आहे। रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे अवघ्या देशाचे डोळे लागलेत। उद्या दुपारी 12:29 मुहूर्तावर हा प्राणप्रतिष्ठापनेचा विधी करण्यात येईल। मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 84 सेकंदांचा मुहूर्त असणार आहे। 51 वैदिक पंडित विधी करतील। हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात मूर्तीची स्थापना करताना प्राणप्रतिष्ठापना केली जाते। या विधीला मंदिर शास्त्रानुसार फार महत्त्व आहे। प्राणप्रतिष्ठा विधीद्वारे मूर्तीचं देवतेत रूपांतर होतं। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देवतेकडे आपण प्रार्थना करू शकतो। देवता भक्तांना आशीर्वादही देते असं मानलं जातं। यासाठी मूर्तीवर विविध विधी केले जातात आणि त्यानंतर मूर्तीला देवत्व प्राप्त होतं। दरम्यान अयोध्येच्या राम मंदिरातली ही मूर्ती विशेष असणार आहे। मूर्ती पायापासून डोक्यापर्यंत 51 इंच उंच आहे। मूर्तीचं वजन 200 किलो असून शाळीग्राम दगडापासून मूर्ती घडवली आहे। या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे निळ्या आणि काळ्या पाषाणापासून मूर्ती घडवली आहे। प्रभू रामाच्या मस्तकावर सूर्याची प्रतिमा करण्यात आली, शिवाय डाव्या हातात धनुष्यबाण आहे। रामलल्लाच्या मनमोहक मूर्तीमध्ये चक्र, शंख, गदा, स्वस्तिक अशी पवित्र चिन्ह कोरली आहेत। शिवाय मूर्तीच्या भोवती भगवान विष्णूच्या 10 अवतारांच्या प्रतिमा आहेत। मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे दशावतार मूर्तीवर कोरलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत। मोदींच्या स्वागतासाठी अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे। उद्या सकाळी 10:55 पंतप्रधान मोदी रामजन्मभूमीत दाखल होतील। सकाळी 11 वाजता रामलल्लाला सोन्याच्या काडीनं काजळ लावणार आहे। दुपारी 12 वाजता रामजन्मभूमी मंदिरात मोदींच्या हस्ते अभिषेक आणि पूजा केली जाईल। दुपारी 1 वाजता जाहीर कार्यक्रमात मोदी सहभागी होतील। त्यानंतर दुपारी 2 वाजता कुबेर टिळा शिवमंदिरात मोदींच्या हस्ते पूजा केली जाईल। या सोहळ्यामध्ये RSS प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा समावेश असेल। या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत। अयोध्या नगरी आज खऱ्या अर्थानं राममय झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।